मेडुकीर्ती क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फक्त पाहत राहतील. ही आहे ताकद कपिल भोईरची. मगाशी उल्लेख झाला, पहिल्या चेंडूपासून हाणामारी करणारा हा खेळाडू आहे करावे बी संघाच्या वतीने. जेव्हा जेव्हा प्रमोट केलं जातं तेव्हा तेव्हा मात्र त्याचं पहिल्यापासून मी नेहमीच षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र कपिल भोईरच्या बॅटमध्ये मागच्या एका चेंडूवर आलेला षटकार, तदनंतर मात्र या चेंडूवर षटकार आला. धावसंख्या मात्र पाहायला गेली तर मात्र धावा पोहोचत आहेत. त्या पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या सुरुवातीला धावा आपल्याला पाहायला मिळतात ते 6. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज प्रितेश यानं कमबॅक करून दिले. आउटसाइड ऑफ स्टिक चेंडू आणि चेंडू फलीमधला संपर्क तुटल्यानंतर मात्र गोलंदाज पहिला डॉट बॉल फेकला गेलाय. प्रितेश ज्याच्याकडे आहे चांगला अनुभव, दुसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने हे दुसरं षटक घेऊन येतोय ओव्हर द विकेटनं. पंच मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटचा एज लागलाय आणि चेंडू जातो डी झोन मध्ये. धाव मिळाली 1. एकूण धावसंख्या पोहोचते ती 17वर. 17 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरा गोलंदाज वापरला गेला तो प्रितेश, ज्याच्याकडे चांगला अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी. पहिल्या चेंडूवर जरी षटकार लागला असेल तरी देखील त्यानंतर 2 चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रिलीज केलेत. पहिला चेंडू हा कपिल भोईर यानं मात्र खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने पिक केल्यानंतर त्याला मात्र मिड विकेटच्या पट्ट्याच्या वरनं डिस्पॅच केलाय. त्यानंतर जर का बघितलं गेलं तर एक शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये संपर्क झाला नाही. त्यानंतर बॅकऑपर लेंथ आणि बॅकऑपर लेंथच्या चेंडूला मात्र एज लागून चेंडू डी झोनमध्ये गेला. पुन्हा एकदा गोलंदाज 4 ते 5 पावलांत छोटासा रनअप धावतोय. पॉपिंग क्रीज क्रॉस करेल आणि इथे देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाते डी झोनमध्ये. फलकावर आदळतो. 1 धाव मिळाली. एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 18वर. दुपारचं सत्र सुरू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये गरमागरमीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. घड्याळामध्ये बरोबर 3.18 मिनिटे झाली आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या गटामधील ही सामने आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिस्पर्धी एका संघावर मात करून दोन्ही संघ एकमेकांसमोर मात्र झुंज देण्यासाठी सज्ज असतील. मागच्या सामन्यामध्ये चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला. गोठिवली संघ 23 धावा डिफेन्स करायच्या होता. शेवटच्या 2 चेंडूवर 5 धावा असा सामना आला होता, परंतु सेकंड लास्ट बॉलला मात्र षटकार लगावत फलंदाजांना विजयश्री खेचून आणली ती दिवा बी संघाला आणि एक अफलातून विजय हा मिळाला तो दिवा बी संघाला. दोन्ही संघ मात्र मी म्हणेन एकमेकांशी परिचित असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं खूप चांगली फलंदाजी साकारली, 4 षटकार त्याच्या आपल्याला बॅटमध्ये पाहायला मिळाले होते, तो धनेश कडू आता मात्र पहिल्यांदाच प्रतिमा घेईल नवीन सामन्यामध्ये. या फ्रेश सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मात्र धनेश कडू कोणत्या प्रकारे कशा प्रकारे मॅचमध्ये शिरकाव करेल, कारण मागच्या सामन्यामध्ये धावा चेस केल्या होत्या. या सामन्यामध्ये आता मात्र खऱ्या अर्थानं धावा टार्गेट सेट करायचं आहे. पहिला चेंडू फुलटोस आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि चूक होत नाही आणि ते फलंदाज बाद. जिसे अपना कहा तू है जहाँ मैं हूँ वहाँ, अब तो है जीना तेरे. On the bowling mark, Mr. Ashwin. Right arm over the wicket. समोर आहे महेंद्र तांडेल.
वन डाऊनच्या स्वरूपात आलाय. पिंच हिटरची भूमिका बजावेल का? अश्विन कशी काय गोलंदाजी करेल? आउट स्विंगचा हा चेंडू, खराब मारा, खराब दिशा, खराब टप्पा, येईल हा व्हाईट बॉल. धावसंख्या 20. व्हाईट जर्सीज भूमिपुत्र दिवा कोलीवाडा 30+B, अतिशय चांगल्या दर्जाचा हा पेहराव. समोर दिबा पाटील साहेबांची प्रतिमा, आगरी कोल्यांचे कैवारी. ती माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचवू. गतवर्षी झालेला तो लढा, विमानतळाला फक्त दिबा पाटलांचंच नाव, हा आपला आगरी कोल्यांचा हट्टास, आणि त्या हट्टासापोटी एकत्र जमलेला आपला आगरी कोली कुणबी समुदाय. आणि यावेळेला वन बाउंडचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्र गाठतंय. येस, आणि या षटकाच्या नंतर एक बिग अनाउन्समेंट, मोठे अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू जरूर. 26 जानेवारीला जी MPL ची स्पर्धा या मैदानावर भरवली जाईल, त्या स्पर्धेची अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. त्याच दरम्यान इथे मात्र हा चांगला स्ट्रोक, मागच्या एका चेंडूवर आलेला चौकार, तदनंतर तो चौकार बळ देतोय तो करावी बी. या संघासाठी एक धाव मिळाली. एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 25 for 1 after 2 overs. This is third over in progress. गोलंदाज पाहायला मिळते तो अश्विन. खूप चांगला खेळ साकारला गेलाय तो करावी बी या संघाच्या वतीनं. मागच्या एका सामन्यामध्ये वन सेट मॅच आपल्याला पाहायला मिळाले आणि चित्तथरारक सामना विजय संपादित करून दिवा बी हा संघ समोर आलाय. आउटसाइड ऑफ स्टिक चेंडू मात्र इथे डीप कव्हर्सच्या डोक्याच्या वरनं खेळून काढायचा होता. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक होता, सीमा रेषेलगत इथे हा झेल पकडला जातो आणि फलंदाज कपिल भोईर याला देखील परतावं लागतं. आणि जी अनाउन्समेंट आम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला ती अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येणाऱ्या 23, 24, 25 आणि 26 या 4 दिवशी नाईट बॉलची स्पर्धा याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. नगरसेवक सन्माननीय करणजी मढवी आणि कॅप्टन निलेशदा पाटील यांच्या संयुक्त विद्यमान पुरस्कृती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थात जर का बघितलं गेलं ते खूप चांगली संकल्पना, खूप चांगलं पाठबळ दिलंय ते 30+ संघाला. 30+ संघाला मात्र मी म्हणेन 26 जानेवारी पहिल्यांदाच नाईटच्या स्पर्धेमध्ये शो मॅच साठी मात्र नक्कीच खेळ केला जाईल. ती तो सामना रंगेल कांचन स्मृती करावे आणि 30+ गोठिवली अशी ती शो मॅच असेल. पहिल्यांदाच 30+ ला कुणीतरी नाईट मध्ये लॉन्च केलं. मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन निलेशदा पाटील आणि करणजी मडवी साहेब यांच्या संयुक्त विचारातून साकारण्यात आलेली संकल्पना आहे. येणाऱ्या 26 तारखेला शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल 30+ गोठिवली आणि त्यांच्या विरोधात कांचन स्मृती करावे. धावसंख्या 25 वर पोहोचली आहे. स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळते कारण डॉट बॉल गेलाय. तदनंतर जर का बघितलं गेलं तर लेफ्ट हँड कॉम्बिनेशन वापरलं गेलं. अजय तांडेल नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. स्टेप आउट केले महेंद्र तांडेल. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू ग्रिप करतील, थ्रो करतील, अगदी सहजरित्या चेंडू फेकला गेलाय. धाव मिळाली फक्त 1. 2 एंड ओव्हर. इथे मात्र धाव मिळते फक्त आणि फक्त 1 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बरोबर 8.45च्या सरासरीने धावफलक पुढे सरकत आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपतो आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती करावे बी हा संघ पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 26 वर. धन्यवाद. तर दरम्यान 3 षटकाच्या तर संघाची धावसंख्या होते 26, 27, 4 गडी बाद 27. चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारली होती दिवट ब 30+ संघाने आणि 3 षटकांमध्ये 27 धावा दिलेल्या चांगले
आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु बॅटची कडा घेऊन जातोय. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन येत आहेत तो योगेश. एक चांगला गोलंदाज आहे, अनुभवी आहे गोलंदाज आहे. कित्येक सामने तो श्रीकृष्ण दिवामधून खेळल्यात त्यांनी. तोच योगेश आता 30+ दिवा ब मध्ये खेळतोय. संघ पोचतोय 27वर. 27 धावसंख्या होते. अजून स्लॉगर षटकातील 5 चेंडू शिल्लक. या षटकातील पुढचा चेंडू आणि सुंदर असा मारलेला फटका आणि झेल सोडलेली आहे. राकेश, जर प्रकाश असला असता तर, प्रकाश दादा असला असता तर श्रीकृष्णामध्ये केलं, तुझं काय झालं असतं यार मित्रा. काय राकेश भाया, प्रकाश दादा असला असता तर काय झालं असतं हे तू फक्त हे ठेव. धावसंख्या होती ती 28. आमचे स्कोरर रवी जाधव एक चांगले प्लेयर आहेत, गोलंदाज आहेत. MS11 मधून ते नेहमीच खेळत असतात आणि चांगले गोलंदाज आहेत. ते स्कोररच्या भूमिकेत आहेत. धन्यवाद आम्हा 30+ला. आणि या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच मनीष पाटील अवांतर घोषित करतात आणि 2 धावा मिळत आहेत. एक बाईकच्या स्वरूपात 1 धाव आणि एक व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव, म्हणजेच 2 धावा मिळत आहेत. या 2 धावाने संघ पोचतोय 30वर. 30 काही सम्मानजनक स्कोर उभा करायला लागेल जर सामना जिंकायचा असेल तर करावे. बॉल पुढील या सामन्यात जिंकेल तो जुईनगर 30+ संघाकडून खेळेल. जुईनगर 30+ संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील योगेश, एक चांगलाच अनुभवी गोलंदाज. आता मात्र एष्ट्या उडवतोय. क्लीन बोर्ड. यू मिस, आय डेफिनेटली हिट. बाद होतोय. आणि 30+चे उपाध्यक्ष संदेश म्हात्रे, व्हाईस चेअरमन जिथे कुठे असतील त्यांना निलेश पाटील बोलावत आहेत. त्यांचे परम मित्र निलेश आणि आशुतोष. 30+चे व्हाईस चेअरमन संदेश म्हात्रे. संदेश म्हात्रे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल. स्कोर धावसंख्या होते ती 30. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, वाईड, तिसरा व्हाईट प्लस आणि चौथा विकेट. जुना ये बघ घे छोट्या. आणि संदेश मात्र यांचं आगमन होत आहे. तसेच बोनकडे गावचे माननीय श्री वैभव पाटील साहेब त्यांचे आगमन होत आहे. एक समाजसेवक, चांगले समाजसेवक आहेत. नेहमी त्यांचं बोनकडे गाव मधून क्रिकेट प्रेमी आहेत. आणि तसेच आणि दिवेकर साहेब यांचंही आगमन होत आहे. त्यांचंही मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत.
दरम्यान चौथा चेंडू आणि सुंदर असा चेंडू होता, लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा कंप्लीट करतोय. तोपर्यंत या 2 धावाने संघ पोहोचतोय 32 वर. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र योगेश एक अनुभवी प्लेयर आहे, खेळाडू आहे. निशांत एक चांगला फलंदाज आहे. नेहमीच त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार यांची अपेक्षा असते ती करावी ब संघाला. बघूयात आता मात्र पुन्हा एकदा लोअर पदी फुटचा चेंडू आणि धावचीत बाद होतोय आणि डॉट चेंडू जातोय आणि धावचीत बाद होतोय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 32. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज भुवनेश पाटील. आता मात्र सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्याच्यात चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 30 अजूनपर्यंत 32 धावांवर रोखला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. वाईट प्लस मिळते, एक्स्ट्रा रन्स मिळतोय. शेवटचा चेंडू होता परंतु एक्स्ट्रा चेंडू टाकतो आणि धाव संख्या 2 पुढे बोलतात 34 वर. काही सन्मानजनक स्कोर इथे उभा करताना करावे 30+ ब संघ. याच्यातून जो जिंकेल तो जुईनगर 30+ संघापुढे खेळेल. या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा स्लॉट पद्धतीचा चेंडू होता. सुंदर चेंडू म्हणावे लागेल. बॅटची कडा घेऊन जातो. धाव संख्या होती ती 35 आणि 36 धावांचा एक 4 माफक असं 9च्या सरीने धावा उभारल्या आहेत त्या करावे संघाने. आणि 36 धावांचा आव्हान. 35 धावा उभारल्या. 36 धावांचा एक 9च्या सरीने धावा उभाराव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. दिवा या संघाला चांगली अशी कामगिरी म्हणावी लागेल, चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या, मात्र चांगली अशी कमबॅक केलं होतं ते दिवा 30+ संघाने. डीजे सलामीची जोडी मैदानात उतरायचे. दिवा संघ कुणाल आणि राकेश सलामीची जोडी मैदानात. 36 धावाचा पाठलाग करत असताना माफक असं आव्हान आहे. 9च्या सरासरीने धावा उभाराव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर दिवा 30+ संघाला पुढील फेरीसाठी. जुईनगर 30+ संघा पुढे बघूया कुठला संघ खेळेल.
तो येणारे चेंडू ठरवाय. दरम्यान सलामीची जोडी म्हणत कुणाल आणि राकेश, एक अनुभवी फलंदाज कुणाल उत्कर्ष दिवा या संघामधून कित्येक मॅचेस त्याने खेळलेले आहेत. तोच अनुभव घेऊन आता 30+ दिवामधून खेळतोय. तर राकेश हा चांगला खेळाडू आहे, तो पण श्रीकृष्ण दिवामधून कित्येक सामने खेळलेले आहेत, त्यांच्याकडे पण अनुभव असेल. दरम्यान सलामीची जोडी मैदानात क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचे, अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. दिवा करावे संघ दर 36 धावांचा एक माफक असं आव्हान. बघूया पॉवर प्ले, जर सामना जिंकायचा असेल तर पॉवर प्लेचं शतक हे महत्त्वपूर्ण असेल. जर करावे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्ले शतकामध्ये विकेट्स आणि कमीत कमी धावा द्याव्या लागतील, तर सामना आपल्या बाजूने त्यांना. कुणाल आणि राकेश, स्ट्राईकला कुणाल, नॉन स्ट्राईकला राकेश. बॉलर्स संतोष, वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेऊन येते संतोष पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करील कुणाल याला. दरम्यान 36 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानात. मॅच स्टार्ट, सेकंड इनिंग स्टार्ट होतोय. दरम्यान पहिला चेंडू, आता मात्र सुंदर असा फटका मारतोय लॉंग ऑफच्या दिशेने. भुवनेश एअरपर्यंत एक धाव कंप्लीट होते. संघाचं खातं खोलतंय, वैयक्तिक खातं खोलतंय. एक या धावसंख्येवर प्रथम स्ट्राईकला जातो राकेश. दरम्यान दुसरा चेंडू, राकेश प्रथम स्ट्राईकला जातोय. चांगलासा फलंदाज आहे, बघूया. आणि सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र एकच धाव मिळते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, एक धाव मिळते. 2 धाव मिळत आहेत. 2 चेंडूचा संघाची धावसंख्या होती 2. शतक संपू दे ना तुम्ही, मग तेच आहे ना मधीनच घेतात, तयार लक्ष नाही राहिलं. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होती ती 2. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात चकतायत, निर्धाव चेंडूची सांगता होते. तीन चेंडूंचा संघाची धावसंख्या होती 2. बिनगडी बाद. 36 धावांचा पाठलाग करत असताना राकेश, आता मात्र सुंदर असा फटका, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल होते की नाही, आणि सुंदर झेल टिपतोय. पहिला गडी बाद होतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2. डीजे मास्टर इज ऑन लंच ब्रेक. का म्हटलं जातं निलेश मडवी यांना वन ऑफ द फायनेस्ट बाउंड्री रायडर, सीमारेषेलगत नेहमीच ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाचं क्वालिटी फिल्डिंग पाहायला मिळतं, आणि आज त्याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश मडवी, आणि इथे मात्र 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 2. 1 गडी बाद 2. 36 धावाचा पाठलाग करत असताना कशी खराब अशी सुरुवात म्हणावी लागेल ती दिवा या संघाची. रितेश नवीन फलंदाज येतोय, तो रितेश. दरम्यान कुणाल, एक अनुभवी फलंदाज, बघूया काय कामगिरी करतोय तो आपल्या संघासाठी. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने सुंदर असा फटका टोलावतो. 1 धाव कंप्लीट करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. धाव संख्या होते ती 5. 5 चेंडूच्या समाप्तीने संघाची धावसंख्या होती ती 4.
शेवटचा चेंडू शिल्लक, पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या होती ती 4. आत्ता मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू, सुंदर चेंडू होता, बॅटची कडा घेऊन जातो, मात्र डिक्लरच्या स्वरूपात संघ पोहोचतोय 1 गडी बाद 5. पॉवर प्लेचं शतक संपते, पहिलं शतक संपते 1 षटकाच्या सामर्थ्यानंतर संघाची धावसंख्या होते 36 धावाचा पाठलाग करत असताना 5. आता मात्र 18 चेंडू, येणारे 18 चेंडू 31 धावांची गरज. डीजे षटकाच्या सामर्थ्याने धावसंख्या होते 18 चेंडू आणि 31 धावा. 18 चेंडू 31 धावा, 31 धावा 18 चेंडू. बघूया पुढच्या फेरीमध्ये जुईनगर 30+ समोर कुठला संघ खेळतोय. येणारे 18 चेंडू सांगतील. दरम्यान 10च्या सरासरीने धाव्या काढाव्या लागतील. 9ची सरासरी होती, तिथे आता 10ची सरासरी होते. मात्र चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका भुवनेश येतोय, तर 1 धाव कंप्लीट करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. याच 1 धावाने संघ थोडा पुढे सरकतोय. मात्र 6 धावसंख्येवर 1 गडी बाद 6. आता मात्र जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 30 धावा. 17 चेंडू 30 धावांची गरज. आता सुंदर असा फटका होता लॉंग ऑफच्या दिशेने, कार्पेटच्या साहाय्याने मारलेला फटका, परंतु 1च धाव, सुंदर अशी क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत फेकी होईपर्यंत 1 धाव कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समॅन कुणाल आणि रितेश. याच 1 धावाने संघ पुजतोय 7 वर 1 गडी बाद 7. आता मात्र जिंकण्यासाठी 16 चेंडू 29 धावांची गरज. 16 चेंडू 29 धावा, 1 षटकार किंवा चौकारची गरज. आता मात्र शॉर्ट पद्धतीमध्ये चेंडू होता, 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. गचाल एक्स्ट्रक्शन होत आहे. आणि 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. 15 चेंडू आणि धावा किती? 8. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. 15 चेंडू 28 धावा. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. अवांतर घोषित होतं. एक्स्ट्रा रन मिळत आहेत. या एक्स्ट्रा रनची गरज आहे दिवा 40+ संघाला, कारण की आता मात्र इक्वेशन चेंज होत आहे. 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. संघ पोचतोय 10 वर. या एक्स्ट्रा रनने व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि 15 चेंडू आणि 26 धावा. 15 चेंडू 26 धावांची गरज. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. गचाल क्षेत्ररक्षण होतंय, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करतोय दोन्ही बॅट्समन रितेश आणि कुणाल. धावसंख्या होते ती 11 अजून या षटकातील. दोन चेंडू शिल्लक आणि कुणालच्या बॅट मधून खरोखरच एक उत्तुंग षटकार. खरोखर अनुभवी फलंदाज आहेत. कित्येक मॅच हा उत्कर्ष दिवामधून खेळलेला आहे, BS बॉई संघामधून खेळलेला हा एक अनुभवी फलंदाज षटकार मारतोय मिड विकेटच्या दिशेने आणि सामन्याला कलाटणी देतोय तो कुणाल. आणि या षटकाराने संघ पोचतोय 17 वर. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या होती ती 17. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय, शतक संपतोय. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धाव. बघूया कोण जिंकतोय, करावे की दिवा. येणारे 12 चेंडू सांगतील आणि जुईनगर 30+ संघापुढे कोणी खेळतील हे येणारे 12 चेंडू सांगतील. 12 चेंडू आणि 19 धावा एक कंपल्सरी चेस कराव्या लागतील तर दिवा F30+ संघाला. दरम्यान लगेचच फास्ट खेळलं तर स्पीडअप करायचं. अजून आपल्याला 3-4 सामने खेळवायचे आहेत.
आणि बॅटची कडा घेऊन जातोय आणि झेल सोडतोय सोप्पासा. आता मात्र 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. परंतु आता स्ट्राईकला जातोय कुणाल. एक षटकाराच्या सहाय्याने खेळतोय तो. मात्र 11 या धावसंख्येवर सुंदर 13 या धावसंख्येवर चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया सामना जिंकवतोय की नाही कुणाल. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू होता, सालवार पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्येच. मात्र 18 धावांची गरज. 10 चेंडू आणि 18 धावा. 10 चेंडू 18 धावा. 18 धावा 10 चेंडू. आणि शॉर्ट पीस मध्ये चेंडू होता. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपतोय. गडी बाद होतोय. 9 चेंडू 18 धावा. सोन्याच्या किरणानं गार गार धुक्यानं काल्याचा डोंगर सजू रे. पारल्याच्या डोंगरानं आईचे देवलाव केलं सोन्यानं लख लख रे. माथ्यावर भंडारे लागू रे माझे माथ्यावर भंडारे. दरम्यान आता मात्र 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामना काहीसा लांब नेताना दिवा संघ 12 चेंडू आणि 19 धावांची गरज होती. मात्र 9 चेंडू 18 धावांची गरज. शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू आणि षटकार. रितेश यांच्या बॅट मधून आता मात्र षटकार मारतोय आणि मॅचला कलाटणी देतोय. धाव संख्या होते ती 24. आता मात्र जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू 12 धावा. 12 धावा 8 चेंडू. आठ चेंडू आणि 12 धावांची गरज. दरम्यान चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट करतोय. दुसरा धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल ती. राकेश आणि रितेश यांची एक धाव होती तिथे 2 धावामध्ये कन्वर्ट करतायत आणि संघ पोचतो अशा रीतीने 26 वर. आता मात्र 7 चेंडू 10 धावा. 10 धावा 7 चेंडू. 1 शॉट. 1 शॉट आहे. हा 1 शॉट आहे. आता 11 धावा. 1 शॉट होते. 11 धावा पाहिजे. 7 चेंडू 11 धावा. राकेश मात्र काय तिथे थोडीशी शॉट टेक होते बॅट आणि 1 धाव कमी होते ती मात्र दिवा संघाची. या 7 चेंडू आणि 11 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र फटका मारतोय. सुंदर फेकी होते. मात्र 2 धावा आणि विकेट पोतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. डीजे शुभम बाई मी लाडाची ग, बाई मी लाडाची ग, बाई मी लाडाची ग, लाडाची बाई मी लाडाची, बाई मी लाडाची ग, लाडाची बाई मी लाडाची. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा 6 चेंडू. बघूया कोण जिंकतोय. नवीन आलेला फलंदाज जो फलंदाज 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना उत्तुंग असा षटकार मारला होता.
लॉंग ऑनच्या दिशेने भूषण, ज्याने 2 चेंडूमध्ये 5 धावा असताना एक षटकारावर आपल्या संघाला विजयी करून दिला होता, तोच नॉन स्ट्राईकला फलंदाज जातोय. राकेश, बघूया आपल्या संघाला जिंकून देतोय की नाही. चांगला फलंदाज आहे राकेश. आणि एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न नसेल. आत्ता मात्र 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. मगाच्या सारखी मॅच आहे. बघूया कोण जिंकतोय. आणि मागचा फलंदाज भूषण, जो 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होता, उत्तुंग असा षटकार मारला होता आणि आपल्या संघाला विजयी करून दिला होता, तोच भूषण. बघूया आत्ता मात्र कसा खेळी करतोय. आणि मात्र सुंदर असा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि इझी झेल टिपतोय, गडी बाद होतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावा. चार चेंडू आणि 9 धावांची गरज. न्यू बॅट्समन भरत. भरत भरत 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. राकेश, बघूया आपल्या संघाला विजयाकडे नेतोय की नाही. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेऊन जातोय. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू, एक मोठा फटका मॅचला विजयी करून देईल. तो दिवा या संघाला. 3 चेंडू आणि 8 धावा या कंपल्सरी चेस करायच्या. 3 चेंडू आणि 8 धावा. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू, मला तर ते फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. बघतायत की बॅट्समन हा फिल्डर चेंज होत आहेत. 4 चेंडू आणि 9 धावां. 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. दरम्यान क्षेत्ररक्षणमध्ये फेरबदल करताना सामना त्वरित चालू करायचा. अजून आपल्या 3 सामने खेळवायचे आहेत. राकेश, आता मात्र सुंदर चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू होता. 2 चेंडू 8 धावा. आणि निश्चितच जे 30+ करावे संघाचे कर्णधार आहेत योगेश पाटील सर, टाळ्या वाजवून त्यांचा बॉलरचा दोन चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू आणि 7 धावा. जर षटकार तरी मारतोय तरी करावं संघ हा जिंकतोय. जर एक्स्ट्रा वगैरे पडला तर मॅच मध्ये काहीसा रोमांच निर्माण होऊ शकतोय. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 7. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि सुंदर मारलेला फटका, परंतु करावे माननीय मंचावर उपस्थित असलेले बोनकोडेचे समाजसेवक माननीय वैभव पाटील साहेब यांचा सत्कार करतील. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. विनोद पाटील 30+ चेअरमन यांच्या हस्ते
आणि मायेची शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होतोय. या व्यासपीठावरून आपले पाहुणे स्वल्प विराम घेत आहेत आणि नक्कीच बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान त्यांची उपस्थिती जरूर आपल्याला लाभेल अशी अपेक्षा करूया. आणि पुन्हा त्यांना धन्यवाद देऊया.